वडवी गावाजवळील झोपडपट्टीतली एक वाकडी गल्लीत सोनाली राहायची. उजाडेल तेव्हा अगदी धुके असावं तशी तिची स्वप्नेही रुसर होती. पती हरवला, कर्ज उरतं होतं, जीव जगण्यासाठीच तिला प्रत्येक क्षणी लढावं लागायचं. तिच्या 2 मुली आणि 1 मुलगा दररोज भुकेने झोपेची वाट पाहायचे. एका वेसंबर रात्री जेव्हा तिच्या हातात $100 आले होते, त्या पैशांनी आयुष्य पालटावे अशी अपेक्षा होती. पण त्या $100मध्येही काही शाप दडलेले होते आणि त्या पैशांची किंमत सोनालीला जीवनभर मोजावी लागणार होती. ती रात्री सोनालीला एक फोन आला. "तू उद्या ये." आवाज गंभीर, ठोस. "कोण?" ती विचारू शकली नाही. रडवासा ओरड करून बंद झाला फोन. दुसऱ्या दिवशी ती निर्धारित ठिकाणी गेली, एका जुन्या अंधाऱ्या बंगलेजवळ. दरवाजात उभी राहिली ती. आत जाऊन बंद दार उघडले. एक अँकरातले तारेवरून लटकलेले काचेचे दिवे, सावल्या पडलेल्या ओल्या भिंती, वरती एक रिकामा ताट आणि इतकंच. तिथे एक माणूस पडला, रक्ताने शिरावलेला, डोक्यात गहाळ, हातपाय जड. तो मृत्यूच्या दऱ्यावर होता. सोनालीच्या आवाजात धडधड सुरू झाली. "तू?" तो न बोलताच डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानक पोलिसांना फोन आला. एका माणसाचा मृतदेह सापडला आहे. पोलीस तपासासाठी विक्रम सावंत आला. अनुभव होता त्याला मोठ्या प्रकरणांची, पण हे वेगळंच होतं, कारण तिथल्या ठिकाणी कुठलीही फिंगरप्रिंट्स न आढळल्या. डोक्यावरचा जखम इतका गडद की चेहरा ओळखता येत नव्हता. तपास करताना विक्रमला अजब गोष्ट लक्षात आली. मृतकाचा फोन, त्याची अलमारी, कागदपत्र सगळं रिक्त. पण जे पेक्षा जास्त धडपड निर्माण केली ती एका तुकड्या नोटीवर लिहिलेली $100ची किंमत, जिचा अर्थ काही समजू शकत नाही. थोड्याच वेळात पोलिसांनी सोनालीला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. "तात्काळ स्पष्टीकरण द्या," विक्रमने विचारले. पण सोनालीचा जड काळजाचा आवाज, तिचे हादरते हात आणि अश्रूंची ओढ, हे सगळं एवढं काही सांगत होतं की ती काहीतरी लपवत होती. पण काय? सोनालीने सांगितलं. ती रोज रस्त्यावर पैसे शोधायची, कपडे धुणं, भाड्याचे काम करायची. पण काही दिवसांपूर्वी तिला ओळख एक अनजान माणूस झाला. $100 देईन, तो म्हणाला. ती एक रात्री. काहीही विचारू नको. आवाजात घाबरटपणा होता. पण गरबेपणाने ती ओळख नसलेल्या त्या माणसाकडे गेली. तो शांत, नम्र, पण त्या सौद्यात काहीतरी अंधार होते. सोनालीला ठाऊक नव्हतं की ती गुन्ह्यावर उभी राहिलेली आहे. विक्रमने गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला. मृतकाचा परिचय शोधला. नाव होतं अमोल देशमुख. पण तो सामान्य नागरिक नव्हता. त्याला अक्सर अज्ञात कामांसाठी पैसे मिळायचे. त्याचे वित्तीय व्यवहार अंधारमान होते. जातीने तपासात समोर आला शेखर भोसले, एक बळीदार गुन्हेगारी टोळीचा सर. तो पुरुषांना, महिलांना, मुलांना वाळवून ठेवणाऱ्या सेक्स ट्रॅफिकिंगचा शाब्दिक अर्थ होता. माथारी शरीर संबंध हे त्याचे क्रियाकलाप होते. गरीब स्त्रियांना फसवून दबावाखाली जबरदस्तीने व सेवा देण्यास भाग पाडणे. त्या ट्रॅफिकिंगच्या जाळ्यात सोनाली, अनेक अनोळखी नावे आणि अमोल सगळे गुंतले होते. विक्रमला हे समजले की अमोलने शेखरला धोका निर्माण केला होता. अमोलने काही कागदपत्र साठवली होती जी शेखरच्या व्यवसायाला हव्या होत्या. त्या कागदपत्रांनी शेखरच्या रॅकेटचा बहुमूल्य हिस्सा उघड करायला शक्य होतं. म्हणून शेखरने अमोलला गुप्तपणे संपवले आणि त्या रात्रीनंतर सोनालीवर धाव घेतली. सोनालीने हिरावलेली $100 हे साधारण पैसे नव्हते. ती त्या पैशांतून काही कागदपत्रे, काही डेटा आणि एक गुप्त USB डिव्हाइस होतं. अमोलने ती सोनालीला दिली होती. ती त्याला सुरक्षित ठेवायची होती. पण शेखरची टोळी तिथे होती आणि त्याने अमोलचा अंत नंतरच केला. विक्रम आणि सोनाली एकमेकांना भाग पाडून अंधारातून बघत राहिले. विक्रमनं सावधगिरीनं पुढे पाऊल ठेवले. काही पोलीस करप्ट होते, काही सेक्स ट्रॅफिकिंगचे संबंध त्यांना स्वतःचे होते. सोनालीला त्रास देण्यात अनेकांनी हात होते.
पण तिच्या अंगाखांद्यावर विश्वास आणि न्यायाची आस होती. एक रात्री विक्रमनं आणि सोनालीनं एक छापा टाकण्याचा निर्णय घेतला. शेखरचे मुख्य अड्डा. सर्व पुरावे, कागदपत्रे, डेटाबेस ते सर्व तिथे होते. छाप्याच्या वेळी होरपळ सुरू झाली. शेखरची टोळी लढली, पण विक्रमचे पथके ठाम होते. सोनालीनं USB काढून तो जतन केला. काही जण मंजूर झाले, काहींना धरले गेले. शेखरच्या पळून निघाला, पण त्याच्या अनुयायांना अटक झाली. शेखरच्या विरोधात केस उघडली. सोनाली सुरक्षेअंतर्गत ठेवण्यात आली. डेटाबेस, साक्षीदार, डॉक्युमेंट्स सर्व न्यायालयात सादर केल्या. अनेक लोक दोषी ठरले. सोनालीची कहाणी समाजासमोर आल्यानंतर तिची परिस्थिती बदलू लागली. लोक वादळ उठले. $100 किंमत ही केवळ पैशाची गोष्ट नव्हती. ती एका स्त्रीची मोलाची आत्मा, तिचं अपमान, तिच्या लढ्याची दृष्टी होती. विक्रमने दिलासा दिला. तू रिंगा नाहीस, तू युद्ध करणारी आहेस. सोनालीने हसू दिलं. कठीण होते ही लढाई, पण ती लढली आणि जिंकली. जर तुम्हाला अशाच व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.